नमस्कार, मी परमदास जाधव. काल 18 मार्च 2026 मध्य पूर्वेत जो असा हल्ला झाला त्यामुळे संपूर्ण जग हे हादरलेलं आहे. तर हा इस्रायलच्या सर्वात मोठ्या गॅस फील्डवर हल्ला झालेला आहे आणि त्यानंतर हे युद्ध ऊर्जा क्षेत्रात झालेलं आहे. तर जगातील सर्वात मोठे गॅस फील्ड जिथून इराणच्या 70% गॅस येतो. अचानक एअर स्ट्राईक, रिफायनरी, पाईपलाईनवर आणि फ्लॅट जळाले. फक्त इराण नाही तर संपूर्ण जगावर याचा परिणाम झालेला आहे. मात्र तेलाचे दर हे $110 पार गेलेले आहेत. $110च्या वरती. तर एनर्जी क्रायसिसची भीती निर्माण झालेली आहे सगळ्या जगामध्ये. कारण या युद्धामुळे भरपूर असे दर हे वाढू शकतात. इराणने मोठा इशारा दिलेला आहे. तर आमच्यावर हल्ला झाला तर आमच्याकडून सगळे टार्गेटवर होतील असे सांगितले आहे. त्यानंतर कतार, UAE मध्येही हल्ले झाले. तर भारतासाठी ही मोठी चिंता आहे, कारण आपल्याला तेल बाहेरून घ्यावे लागत आहे. जे आपण तेल आणतोय ते सगळं बाहेरूनच आणतोय. त्याच्यामुळं भारताला ही मोठी चिंता आहे, कारण ह्या युद्धाच्या तणावामुळे तेल हे मिळणे थोडं अवघड असतंय. हा फक्त हल्ला नाही तर हा एनर्जी वॉरची सुरुवात असू शकते. एनर्जी लाईन, जर हे युद्ध वाढलं तर पेट्रोल हे 120च्या वरती जाण्याची शक्यता आहे. कारण याचा परिणाम हा मोठ्या तेलाचे दर हे खूप वाढू शकतात. जागतिक LNG पुरवठा धोक्यात येऊ शकतोय. तर जागतिक एनर्जी क्रायसिस होऊ शकतोय आणि त्याच्यामुळं आपल्यावर हा सगळा परिणाम होऊ शकतोय. तर हे होते जो इस्रायलवर एअर स्ट्राईक झाला तो कसा झाला हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं.